हॅलो फ्रेंड्स, तर मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आली आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे अंबाबाईचा मेकअप लुक आणि कंप्लीट मेकअप लुक मी यामध्ये केला आहे। आणि या ठिकाणी अंबाबाईचा जो रोल प्ले केला आहे त्यामध्ये मी स्वतःलाच मेकअप केला आहे आणि स्वतःवरतीच सगळा काही मेकअप लुक करतानाचा ट्युटोरियल रेडी केला आहे। तर चला बघूयात। या ठिकाणी मी सगळ्यात आधी फेसवरती CTM करून फुल फेसला मेकअपसाठी प्रिपेअर करून घेतलं होतं आणि त्यानंतर डार्क स्पॉट्सला कवर करून घेतलं। त्यानंतर फॉरएवर 52चं फाउंडेशन मी यूज करून फुल फेसवरती थोडा फेअर शेड मी ट्राय केला आहे यावेळेला, कारण मला फोटोशूट करायचा होता आणि फोटोशूट करण्यासाठी खूप जास्त वेळ पण लागतो। त्यामुळे मी आधी बेसला पूर्ण कन्सिलरने कवर अप करून त्यावरती फाउंडेशन यूज केला आहे आणि मळवटसुद्धा भरायचं होतं। त्याच्या कंपॅरिझनमध्ये मला फेस डल नव्हता दाखवायचा, म्हणून मी थोडा फेअर शेड यूज केला आहे। आणि फुल फेसवरती हा फॉरएवर 52चा मी फाउंडेशन जो यूज केला आहे तो फुल कव्हरेज आहे आणि त्याने फेसला एक खूप छान असा ग्लोसुद्धा आला होता। तर तुम्ही या ठिकाणी बघत आहात की मी पूर्ण फेसवरती मस्त असं फाउंडेशनला ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने ब्लेंड करून घेतला आहे। डार्क स्पॉट्ससुद्धा खूप छान असे कवर करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कॉन्टोरिंग किंवा हायलायटर जे काही असतं मी त्यासाठी प्रोसेस स्टार्ट केली आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघत आहात मी ब्राऊन कलरने फेसला कॉन्टोर करत आहे, कारण फुल फेसला ज्यावेळेला आपण फेअर शेडने कवर अप करतो तेव्हा आपला फेस खूप गोल असा दिसायला लागतो आणि थोडा चब्बी असा दिसायला लागतो आणि फेसवरती जे काही फॅट असतं ते अजून हायलाईट व्हायला लागतं। त्यामुळे आपल्याला त्या फेसला थोडंसं मिनिमाइज करण्यासाठी आपण बोलू शकतो किंवा एक प्रॉपर स्कल्प्टेड लुक देण्यासाठी आपण कॉन्टोर करतो। तर मी नोजसाठी आणि चेक्ससाठी आणि जॉ लाईनसाठी ब्राऊन कलरचा कॉन्टोरचा शेड यूज केला आहे, ज्यामुळे माझ्या फेसला एक खूप छान असा शेपसुद्धा क्रिएट झाला आहे आणि माझ्या डबल चिनसुद्धा थोडं हाईड करण्याचा मी यामध्ये ट्राय केला आहे, कारण थोडंसं वेट गेन झाल्यामुळे माझ्या डबल चिनसुद्धा विजिबल होत आहेत। तर त्यालासुद्धा मी कॉन्टोरने खूप छान असा कवरअप करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर नोजवरती, अप्पर लिप्स आणि चीनवरती मी हायलाईट केला आहे। या ठिकाणी मी फोरहेडवरती जास्त काहीशी मेहनत घेतलेली नाही आहे, कारण फोरहेडला आपल्याला जसं मी आधी सांगितलं मळवट भरायचं होतं, म्हणून मी हाफ फेसवरतीच पूर्ण मेकअप करत आहे। त्यानंतर लॉरा मर्शियरच्या पावडरने मी खूप छान असं जो लिक्विड प्रोडक्ट आपण यूज केला होता त्याला मी लॉक केला आहे। लॉक करण्यासाठी मी पावडर लॉरा मर्शियरचाच यूज करते, कारण त्याने खूप छान असा लॉक होतो आणि ज्या वेळेला आपल्याला लाँग टाईमसाठी मेकअप ठेवायचा असतो त्यावेळेला पावडरनेच व्यवस्थित लॉक करायचा, कारण ब्रायडल लुक असो किंवा शूटसाठीचा लुक असो त्यामध्ये आपल्याला खूप टाईमपर्यंतचा मेकअप स्टे व्हायला पाहिजे, म्हणून पावडर आणि मेकअप फिक्सर खूप चांगल्या क्वालिटीचाच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे। बेस कंप्लीट झाल्यानंतर मी या ठिकाणी आय मॅजिकचं कॉन्टोर पॅलेट यूज करत आहे। याने मी नोजला आणि चिक्सवरती व्यवस्थित असं कॉन्टोर करून घेतला आणि पिंक ब्लशरसुद्धा यूज केलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चबी चिक्स दिसत आहे त्या ठिकाणी मी ब्राऊन कलरचा कॉन्टोर यूज केला आहे आणि त्यामुळे माझ्या फेसलासुद्धा एक खूप छान असा शेप क्रिएट झाला आहे। कॉन्टोरिंग कंप्लीट करून झाल्याच्यानंतर मी त्याला व्यवस्थित ब्लेंड करून नंतर आय मेकअपला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी मी आयब्रोजपासून सुरुवात करत आहे आणि आयब्रोजला फिल करून झाल्यानंतर मी मेकअपसुद्धा आय मेकअपसाठी जो सिलेक्ट केला होता तो थोडा हेवी ठेवणार होती, कारण काही शूट्स आम्हाला आईज क्लोज करून घ्यायचे होते, त्यामुळे मी डबल शेडमध्ये आय मेकअप करायचा डिसाईड केला। सो रेड कलरची साडी वेअर करणार होती, त्यामुळे आउटर कॉर्नरवरती रेड कलर घेऊन इनर कॉर्नरवरती थोडासा गोल्डन आणि पिगमेंटेड असा आय शॅडो करायचा मी डिसाईड केला। तर आउटर कॉर्नरला हा कंप्लीट रेड कलर विथ क्रीज लाईनसुद्धा रेडने मी ब्लेंड करून इनर कॉर्नरवरती हे क्रीम आय शॅडो अप्लाय करून त्यावरती मी पिगमेंट्स यूज केले आहेत। जसं तुम्ही या ठिकाणी बघत आहात मी हाफ आईजवरती मी क्रीम प्रोडक्ट अप्लाय केला आहे आणि ते मी रेड कलरसोबत ब्लेंडसुद्धा करणार आहे आणि त्यानंतर मग त्यावरती मी येलो आय शॅडो अप्लाय करून मग पिगमेंट्स यूज करणार आहे, जेणेकरून माझा हा आय मेकअपसुद्धा खूप लाँग टाईमपर्यंत राहील आणि एन्हान्स दिसेल। त्यावरती जे काही मी गोल्डन आणि येलो प्रोडक्ट्स यूज करणार आहे ते खूप छान असे पॉपअप होऊन दिसतील, म्हणून मी या ठिकाणी आधी क्रीम कलर यूज केला आणि त्यावरती मी आता गोल्डन शेड यूज करत आहे। गोल्डन आणि रेड कलर पूर्ण अप्लाय करून झाल्यानंतर ते दोन्ही कलर वेगळे दिसू नयेत म्हणून ते दोन्ही कलर ज्या ठिकाणी मर्ज होतात तिथे मी ब्लेंडिंग ब्रशने व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे, कारण त्यामुळे दोन्ही कलर खूप छान असे मर्ज झालेले सुद्धा दिसतात आणि आपल्याला ते दोन्ही कलर एकमेकांमध्ये मस्त ब्लेंड होतात। यू कॅन बी ब्रँडचा हा फेस पेंटसाठी कन्सिलर पॅलेट आहे। यामध्ये मल्टी कलर्स अवेलेबल असतात आणि हे क्रीम कन्सिस्टन्सीमध्ये असतात। तर फोरहेडमध्ये कलर करण्यासाठी मी रेड कलर आणि येलो कलर या ठिकाणी यूज केला आहे आणि त्याला पण ब्युटी ब्लेंडरने मी खूप छान असं ब्लेंड केलेलं आहे।
जेणेकरून तो मळवटचा जो कलर असेल कुंकू आणि हळदचा तो रेड आणि येलो शेड आपल्याला खूप व्यवस्थित दिसेल। या ठिकाणी मी कन्सिलर यूज केलेला आहे, कारण आजकाल जे कुंकू येतात किंवा मग कुंकूमध्ये जे रेड कलर असतो तो नंतर स्किनवरून अजिबात निघत नाही, कारण मी लास्ट टाईम यूज केलं होतं त्यावेळेला कुंकूचा पूर्ण कलर माझ्या फोरहेडवरती तो स्टिक झाला होता। तर त्यामुळे मी यावेळी हे असं यूज केलं आहे। आणि याला जर तुम्ही ही व्हिडिओ कंप्लीट बघत असाल आणि मळवटवरती काही कमेंट करणार असाल तर मी आधीच सर्व माझ्या व्ह्युअर्सला सांगत आहे की या ठिकाणी मला कुंकू यूज करायचं नाही म्हणून मी केलं नाही आहे, तर मला स्किनवरती जे एलर्जी झाले होते लास्ट टाईम ते होऊ नये म्हणून मी कन्सिलर यूज केलेलं आहे। तर याला रॉंग वेने प्लीज घेऊ नकात। आणि अशा प्रकारे मी कंप्लीट फोरहेडवरती रेड आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। आणि त्यानंतर हे आयब्रोज फिल केलं, कारण ज्या वेळेला फोरहेडचा कलर कंप्लीट झाला त्यानंतर आयब्रोज थोडे डल दिसायला लागले होते म्हणून मी तो कंप्लीट केला। आणि त्यानंतर मी या ठिकाणी हायलायटरसुद्धा यूज केलेला आहे। आणि जे फिनिशिंग टच असतात फायनल ते यापुढे मी कंप्लीट केलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। खूप इंटरेस्टिंग असे व्हिडिओज मी नेहमी पोस्ट करत असते, ज्या पद्धतीने फेस्टिवल सुरू असतात किंवा जे आपल्याला लाईक फेस्टिवलमध्ये आपल्याला जी नीड असतात असे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते। आणि इंटरेस्टिंग असे ब्रायडल लुकसुद्धा आता येणार आहेत, कारण माझे अपकमिंग जे ब्राईड्स होणार आहेत त्यांचा कंप्लीट व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ कंप्लीट पहा। जसं मी मगाशीसुद्धा बोलली होती की या मेकअपमध्ये मी आय मेकअपवरती थोडा जास्त फोकस केलेला आहे, कारण आईज क्लोज करून आम्हाला शूट घ्यायचे होते। तर त्यामुळे मी आयलायनरसुद्धा अप्लाय करताना इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नरला खूप छान असा शार्प असा शेप दिलेला आहे। आणि त्यानंतर काजळसुद्धा थोडं जास्त प्रमाणामध्ये यूज केलं आहे आणि आउटर कॉर्नरलासुद्धा मी खूप छान असं त्याला ब्लेंड केलेलं आहे, जेणेकरून डोळे हे बंद असतानासुद्धा आणि ओपन केल्यावरतीसुद्धा ते खूप छान असे लुक देतील। त्यानंतर लिपस्टिकसाठी लिप लाईन या ठिकाणी मी ब्रशनेच लिप लाईन कंप्लीट करत आहे, कारण मी या ठिकाणी लिप लायनरचा यूज नाही केला। ब्रशनेसुद्धा खूप छान असं लिप लाईन अप्लाय होतं, जसं मी या ठिकाणी केलेलं आहे। आउटर कॉर्नरला थोडंसं डार्क मरून असं शेडमध्ये मी लिप लाईन कंप्लीट केली आहे आणि त्यानंतर रेड कलरची लिपस्टिक अप्लाय केलेली आहे, कारण आपल्याला देवीचा लुक करायचा आहे आणि देवीचा लुक हा खूप पोलाईट आणि खूप डिसेंट असा वाटला पाहिजे। त्यामध्ये खूप जास्त असं पिंक वगैरे कलरचं काही क्रिएशन नाही केलं, त्यामुळे मी या ठिकाणी रेड कलरचला प्रिफर केला आहे आणि रेड लिपस्टिक अप्लाय केलेली आहे। हे सगळं झाल्याच्यानंतर आईजचं जे काय प्रोसेस होती ज्यामध्ये आयलॅशेस लावायचे बाकी होते ते पण मी कंप्लीट करून घेतले आहे। आणि मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट या ठिकाणी केलेली आहे। हे ट्रिक मी माधुरी दीक्षित मॅमच्या एका व्हिडिओमध्ये बघितली होती। डोळ्यावरती 2 फिंगर्स ठेवून मिडल फिंगरने आयब्रोजच्या मिडलला असे कुंकू लावतानाचा एक व्हिडिओ मी त्यांचा पाहिला होता आणि ते आत्ता व्हिडिओ रिसेंटली खूप व्हायरलसुद्धा गेली होती। तर मी तीच ट्रिक पुन्हा यूज केली आहे। थँक्यू सो मच माधुरी मॅम, तुम्ही ही ट्रिक आम्हाला आमच्या लहानपणीच दिली होती आणि जी आता आम्ही यूज करत आहोत। तर यामुळे बघा खूप छान असं कुंकू मध्यभागी लागला आहे आणि त्याच्यामुळे खूप व्यवस्थित असा तो गोलाकार शेप द्यायला पण मला इझी गेलेला आहे। तो अगदी मधोमधच येईल जसं मी या व्हिडिओमध्ये केलं आहे। आणि त्यानंतर त्याखालती मी व्हाईट कलरचे चंद्रकोर दिलेली आहे आणि कंप्लीट लुक केलेला आहे। तर स्टे ट्यून, हा कंप्लीट लुक कसा वाटतो तुम्ही नक्की सांगा, कारण यानंतर मी कॉस्ट्यूम चेंज करून ज्वेलरी वेअर करून हा लुक तुम्हाला दाखवणार आहे। हातावरती आणि फिंगर्सवरती जो रेड कलर अप्लाय करायचा होता या ठिकाणी सुद्धा आम्ही रेड कलरचा मार्कर यूज केलेला आहे, जेणेकरून ते क्विक असं रिमूव्हसुद्धा होतं आणि ॲप्लिकेशनलासुद्धा जास्त वेळ नाही जात आणि जो अलताचा कलर असतो तो सगळीकडे पसरून जातो। तर ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला होणार नाही म्हणून हा हॅकसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर नेक्स्ट टाईम तुम्ही जर कथ्थक करत असाल किंवा तुम्ही देवीचा लुक करत असाल किंवा काहीही आपल्याला रेड कलरचे फिंगर्सवरती डिझाईन करायची असेल तर अलता ऑन द स्पॉट आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण रेड कलरचा हा मार्कर यूज करू शकतो। अंबाबाई मातेच्या लुकमध्ये या ठिकाणी ज्वेलरी घातली होती, तर मी एक फोटो बघितला होता आणि त्या फोटोलाच रेफरन्स म्हणून मी पुढे कंटिन्यू केलं। तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी गोल्डन ज्वेलरी वेअर केली होती, तर तशाच प्रकारे हा लुकसुद्धा कंप्लीट केलेला आहे। तर जी गोल्डन ज्वेलरी आमच्याकडे होती ती सगळी काही आम्ही वेअर करून घेतली होती, जेणेकरून हा देवीचा लुक खूप सुंदर असा वाटेल आणि त्यासोबतच लॉंग असं मंगळसूत्र। तर हा कंप्लीट आमचा ज्वेलरी वेअर करून झाला होता आणि त्यानंतर आम्ही हेअर्सवरती कंप्लीट गजरे लावले होते। मोगऱ्याचा गजरा घेऊन
तो छान असा बॅक साईडने केसांवरती अंबाडा घालून तो सोडला होता आणि त्यानंतर मग हा मुकुट घातला आहे, कारण मुकुटनेच थोडासा देवीचा लुक आपल्याला फील येणार आहे. तर अशा प्रकारे आमचा हा कंप्लीट लुक झालेला आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि गाईज, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी मिळून बोलूया अंबाबाईचा उदो उदो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.